डिलिव्हरीनंतर काही दिवसांनी ब्लीडिंग होतं. पण ही पाळी असते का? की काही वेगळी गडबड आहे? आणि पाळी परत कधी सुरू होते? ही प्रत्येक नवीन आईसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. डिलिव्हरीनंतर जे लगेचच ब्लीडिंग येतं ती म्हणजे काही पाळी नसते. डिलिव्हरीनंतर जे लगेच ब्लीडिंग येतं त्याला लोकिया म्हणतात. ती पाळी नसते. हे रक्त जे असतं ते गर्भाशयातून येतं. ते कसलं रक्त असतं? तर गर्भाची नाळ, गर्भावस्थेतील जी उती असतात, ज्या टिश्यू असतात आणि रक्त यांचं मिश्रण ते असतं. म्हणून ते एकदम ब्राईट रेड कलरचं नसतं. ते थोडंसं काळपट ग्रेइश कलरचं असतं. हे 4 ते 6 आठवडे चालू शकतं. हे प्रत्येक पेशंटसाठी वेगळं वेगळं असतं. काहींना डिलिव्हरीनंतर आठवडाभर अंगावर जातं, तर काहींना 3-4 दिवस जातं, तर काहींना सव्वा महिना पूर्णपणे जातं. घाबरण्याची गरज नाही. सुरुवातीला लाल, तपकिरी आणि मग ते हळूहळू पांढरट होत जातं आणि थांबतं. हे नैसर्गिक आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स वापरू शकता. मग आता खरी पाळी कधी येते बरं? डिलिव्हरीनंतर जे ब्रेस्ट फिडिंग चालू होतं, जे स्तनपान चालू होतं, त्यामुळे आपली पाळी पुढे ढकलली जाते. कारण स्तनपान करताना जे हार्मोन सिक्रीट होतात ते पाळीला विरोध करतात. त्यामुळे ती नैसर्गिक पाळी बंद होते. ती कधीपर्यंत बंद होऊ शकते? तर ती डिलिव्हरीनंतर 6 ते 10 आठवड्यांपर्यंत बंद होऊ शकते. पण हा देखील काळ प्रत्येकासाठी वेगळा आहे. काहींची 2 महिन्यांनी येणार, काहींची सव्वा महिन्यांनी बरोबर पाळी येणार, तर काहींची 3 महिने येणारच नाही. जे पूर्णपणे स्तनपान करणाऱ्या महिला असतात त्यांना 6 महिने किंवा त्या अधिक काळही पाळी येत नाही. कारण प्रोलॅक्टिन हार्मोन आपली पाळी थांबवतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्हाला या दिवसांमध्ये प्रेग्नन्सी राहणार नाही. जरी तुमची पाळी बंद असली तरी देखील तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे योग्य कॉन्ट्रासेप्शन पाळा. बरेचसे पेशंट पाळी येत नाहीये त्यामुळे त्यांना समजतच नाहीये की आपले दिवस वर झालेत की काय, आणि अचानक 3 महिने झाल्यानंतर ते डॉक्टरकडे येतात आणि तेव्हा समजतं की आता प्रेग्नन्सी राहिली आहे. त्यामुळे असं करू नका आणि योग्य कॉन्ट्रासेप्शन वापरा. डॉक्टरांना कधी भेटायचंय? तर जर ब्लीडिंग 6 आठवड्यांनंतरही बंद होत नसेल, कंटिन्युअस तुमचं ब्लीडिंग चालूच असेल तर, जर ब्लीडिंगमध्ये खूप क्लॉट्स येत असतील तर, जर ब्लीडिंगला वास येत असेल आणि तुम्हाला थंडी वाजून ताप देखील भरला असेल, तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का? तुमचा काय अनुभव होता डिलिव्हरीनंतरच्या ब्लीडिंगविषयी? कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा नवीन आयांसाठी. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण 100% ती शंका डिस्कस करूया. धन्यवाद.